आज आपण बनवणार आहे आषाढ स्पेशल कापण्या, खुसखुशीत अशा कापण्या। त्यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी तेल घेतलं आहे। त्याचं आपल्याला मोहन करून नंतर त्याला मिक्स करायचं आहे। थोडंसं मीठ घेतलं आहे, हिशोब पावडर घेतली आहे। तर सर्वप्रथम आपण गूळ आपला वितळून घेऊया। वाटी गूळ घेतला आहे आणि 1 वाटी मी पाणी घेतले आहे। गूळ आपण पूर्ण वितळून घेणार आहोत। त्याचा आपल्याला पाक किंवा चाचणी नाही करायची, 1-2 मिनिटात होऊन जाईल। बघू शकता। आता हे 5 मिनिटे पाणी आपण थंड करायला ठेवूया। 1 वाटी आपण बाजरीचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ। बघू शकता मी मोहन करायला ठेवलं आहे। तेल छान तापलं की आपण त्यात टाकणार आहोत। तेल गरम टाकलं आहे, आपला हात भाजू शकतो, म्हणून 1 ते 2 मिनिटे असं चमच्याने करूया। अशा प्रकारे जर तुम्ही कापण्या केल्या तर त्या खुसखुशीत पण होत्या आणि जास्त कडक पण लागणार नाहीत, खुसखुशीत। आता आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं आहे ते चाळणीने गाळून घेऊया। त्याचा एक डो बनवून घेऊया। बघू शकता मी आणखी थोडं गुळाचं पाणी ऍड करत आहे, जे मी ठेवलं होतं आधी। पूर्ण एकजीव करून घेऊया। जास्त पातळ पण नाही बनवायचा आपल्याला आणि घट्ट पण नाही बनवायचा। बघू शकता जास्त पातळ पण नाही बनवलेला आणि घट्ट पण नाही जास्त। मी 1 अर्धी वाटी खसखस घेतली आहे। बघू शकता खाली थोडी खसखस लावून घेऊया, जेणेकरून आपण पोळी जे लाटणार आहोत आता याची ती चिटकू नये म्हणून। जास्त पातळ पण नाही लाटायची आणि घट्ट जास्त आपल्याला पातळ नाही करायची, एक भाकरी सारखी करून घेऊया। बघू शकता वरतून थोडी खसखस लावून। बघू शकता खाली पण नाही चिटकली, खालच्या बाजूने भी खसखस आपण आधी टाकल्यामुळे ती खालून पण लागून गेली आहे, वरतून पण। आता आपण हिला कट करून घेऊ, काजू कतलीच्या शेप सारखं कट करून घेऊया। बघू शकता जशा आपण बघू शकता जाडीला जास्त पातळ पण नाहीत आणि जाड पण नाहीत। अशाच प्रकारे आपण सर्व कापण्या करून घेणार आहोत। बघू शकता सर्व कापण्या मी कट करून घेतल्या आहेत। बघू शकता मी तेल तापायला ठेवलं आहे कढईमध्ये, जास्त पण तेल नाही तापवायचं, कमी गॅसच ठेवून तापवायचं आहे। तेल आपलं तापलं आहे, एक छोटं घालून बघूया। आता हळूहळू आपण कापण्या टाकणार आहोत। एक 10 ते 12 कापण्या आपण टाकणार आहोत।
गॅस मंद आचेवरच ठेवणार आहोत. गॅस जर फुल केला तर आपल्या कापण्या एकदम काळपट अशा होत्या आणि कडक पण होऊन जात्या. तेल पण मीडियमच तापलेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या कापण्या खुसखुशीत आणि खमंग अशा लागत्या. बघू शकता. आता आपण कापण्या काढून घेणार आहोत. हे जशा जशा थंड होत्या तशा आणखी डार्क कलर येईल यांच्यावरती. अशाच प्रकारे सर्व कापण्या आपण तळून घेणार आहोत. बघू शकता बाजरी पहा. आपल्या बाजरीच्या आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कापण्या खुसखुशीत आणि एकदम मऊ, थोडी पण कडक नाही केलेल्या. बघू शकता खमंग अशा लागणाऱ्या कापण्या आषाढ स्पेशल कापण्या आपल्या बाजरीच्या आणि गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत अशा खायला खमंग आणि आलेल्या आहेत.